सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता दुसरी. तर माझ्या बालमित्रांनो, आज मराठी विषयामध्ये आपण शिकणार आहोत सीजन्स नेम. सीजन्स नेम म्हणजे ऋतूंची नावे. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम सीखने जा रहे हैं सीजन्स नेम. सीजन्स नेम मतलब ऋतुओं के नाम. चला तर मग करूया सुरुवात. तर बाळांनो, हे चित्र कोणत्या सीजनचं आहे ते आपण पाहूया. ये पिक्चर कौन से सीजन का है वो अभी हम देखने जा रहे. तर हे चित्र आहे समर सीजनचं. तर समर सीजनला आपण मराठीमध्ये म्हणतो उन्हाळा. म्हणा सगळ्यांनी, समर सीजन म्हणजे उन्हाळा ऋतू. पुन्हा एकदा म्हणा, समर सीजन म्हणजे उन्हाळा ऋतू. तर बाळांनो, या उन्हाळ्यामध्ये खूप गरम वातावरण असतं, हो की नाही? कडक ऊन असतं बाहेर. तर या उन्हाळ्यामध्ये आपण कोणकोणत्या वस्तू वापरतो ते आपण पाहूया. तर आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो छत्री. ही आहे छत्री. तसंच आपण वापरतो गॉगल्स. आणि आपण वापरतो टोपी. कॅप पहनते ना हम, त्याला मराठीत आपण म्हणतो टोपी. तर या 3 गोष्टींचा वापर आपण उन्हापासून आपलं संरक्षण करण्यासाठी वापरतो. आता आपण पाहूया थंड थंडगार काय आहे हे. आईस्क्रीम. थंडगार आईस्क्रीम आपण खातो की नाही उन्हाळ्यामध्ये. तसंच आपण थंडगार सरबत देखील पितो, हो की नाही? तर असा आहे हा उन्हाळा ऋतू. चला आता आपण पाहूया पुढचा ऋतू. ये कौन से सीजन का पिक्चर है? मान्सून. व्हेरी गुड. तर मान्सून सीझनला आपण मराठीत म्हणतो पावसाळा ऋतू. म्हणा सगळ्यांनी, मान्सून म्हणजे पावसाळा. परत एकदा म्हणा, मान्सून म्हणजे पावसाळा. तर या पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो की नाही, हो की नाही? तर वातावरण कसं असतं? थोडासा हवेत गारवा असतो. तर ह्या पावसाळ्यामध्ये आपण पावसापासून संरक्षण करण्यासाठी वापरणाऱ्या वस्तू पाहणार आहोत. तसेच पावसाळ्यात आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी पण आपण पाहणार आहोत. तर पावसाळ्यामध्ये आपण वापरतो छत्री. तसंच पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण वापरतो रेनकोट, हो की नाही? आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला काय दिसतं? आकाशामध्ये हे काळे ढग. तसंच आपल्याला या पावसामध्ये अजून काय दिसतं? अगदी बरोबर, रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. आपल्याला या पावसाच्या दिवसामध्ये इंद्रधनुष्य देखील पाहायला मिळतं. आता पाहूया आपण या सीझनचं नाव. तर हे कोणत्या सीझनचं चित्र आहे? विंटर सीझन. तर विंटर सीझनला आपण मराठीमध्ये म्हणतो हिवाळा. म्हणा सगळ्यांनी, विंटर म्हणजे हिवाळा. पुन्हा एकदा म्हणा, विंटर म्हणजे हिवाळा. तर बाळांनो, हिवाळ्यामध्ये वातावरण कसं असतं? खूप थंड असतं की नाही? खूप थंडगार असतं बाहेर. घरात देखील आपल्याला खूप थंडी वाजते. तर या थंडीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी वापरतो ते आपण पाहूया. तसंच या सीझनमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी निसर्गात पाहायला मिळतात ते पण आपण पाहूया. तर आपण काय वापरतो? स्वेटर. थंडी वाजते म्हणून आपण स्वेटर वापरतो की नाही? तसंच आपण काय वापरतो? कानटोपी.
तर स्वेटरबरोबर आपण कानटोपी देखील घालतो. तर या 2 गोष्टींमुळे काय होतं, आपल्याला थंडी जास्त वाजत नाही, थंडीपासून आपलं संरक्षण होतं. तसंच भारताच्या उत्तरेला काही ठिकाणी आपल्याला बर्फ देखील पाहायला मिळतो या थंडीच्या दिवसात. बर्फाचं प्रमाण भरपूर वाढलेलं असतं तिकडे थंडीच्या दिवसात. तर बाळांनो, अशी आपण पाहिली या ऋतूंची मराठीतली नावं. तसंच आपण पाहिलं या ऋतूंमध्ये हवामान कसं असतं आणि या प्रत्येक ऋतूंमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा वापर करतो. तसंच या गोष्टींमध्ये निसर्गामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ते देखील आपण पाहिलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना या ऋतूंची मराठीतली नावं अगदी व्यवस्थित समजलेली आहेत ना बाळांनो? तर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.